मी विनंती करेन या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत सिंधुदुर्गाचा हा अजून एक गोड आवाज सन्माननीय उत्तम पुणकेकर सर हे उपस्थित झाले आहेत। सर आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं। संहिता संहिता स्पोर्ट्स देवगड या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। एका साईडने बंटी आणि दुसऱ्या साईडने पराग आणि जसा मैदानाच्या आतवरती हे दोन्ही फलंदाज जात आहेत तशी बक्षिसांची आतिषबाजी होते। बंटी सावंत यांच्यासाठी सलग 3 चेंडूंवरती 3 षटकारासाठी दीपेश धुरी सर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पराग सावंत यांच्या सलगच्या 4 षटकारांसाठी दीपेश धुरी सर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक येते। म्हणजे मैदानात जाण्या अगोदर 500 रुपयांची दोन्ही फलंदाजांना पारितोषिक लागले। ऐकूया आता परत एकदा पुढचा आवाज। मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती आवाज आपला मात्र बदलूया। मी योगेश पेंडुरकर तुमची काही वेळासाठी रजा घेतोय। मायक्रोफोनवरती पुढचा आवाज उत्तम मुनगेकर सर यांचा। धन्यवाद। जाऊया मैदानावरती। संहिता स्पोर्ट्स सन्माननीय सचिनजी मुनगेकर यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना। राजेची सावंत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय। महेशजी देवगडकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय सचिनजी मुनगेकर यांचा। येस, इथे बक्षिसांची खैरात पाहायला भेटे। पराग सावंतने जर सलग 4 षटकार खेचले तर मात्र दीपेशजी धुरी यांच्याकडून तब्बल 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल। तसंच बंटी सावंत सुद्धा या बक्षिसासाठी पात्र असेल। त्याने जर 3 सलग षटकार खेचले तर त्यांना सुद्धा 500 रुपयाचं सन्मान देऊन सन्मानित केलं जाईल। मॅच मध्ये जाऊया। खारेपाटण विरुद्ध संहिता स्पोर्ट्स अशी लढत। किरण ओव्हर क्रमांक 1 राऊंड विकेट। चांगला चेंडू ते फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अप्रतिम झेल पकडलाय आणि इथे मात्र सलामीची जोडी मिस्टर पराग बॅक टू पॅव्हेलियन टीम बोलला बसलेला पहिला धक्का। टीमची धावसंख्या 1/14 अशी परिस्थिती पाहायला भेटते। संहिता स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या होते। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवताय। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। आज मेगा फायनलचा थरार असेल आणि कालच्या दिवसामध्ये हॉटेल संतोषी या टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय, परंतु आज सुद्धा मातब्बर संघ इथे पाहायला भेटत आहेत। सकाळच्या सत्राचा विचार केला तर DRCC जामसंडे पॅकर्स हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय। वरच्या गटातून तर खालच्या गटातून पाहायचं इथे कुठला संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल। परंतु सध्या संहिता स्पोर्ट्स विरुद्ध खारेपाटण नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत। योगेश जातोय।
योगेश इथे नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकिंग एंडला बंटी पाहायला भेटतोय. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी किरण इथे पाहायला भेटतोय. राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. गुडलेंदवरती टप्पा पडला, त्यानंतर किंचितसा बाहून झाला. लेग स्टिक वरून हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे खारेपाटण संघाचा सलामीचा गोलंदाज मिस्टर किरणच्या माध्यमातून. खारेपाटण टीमचा विचार केला तर मात्र या ठिकाणी देवगड शहरामध्ये पहिल्यांदाच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि तिथे आपला इथे मात्र चांगला परफॉर्मन्स पेश करावा लागेल. येस, PS स्पोर्ट्स मॅजिकल षटक आपण ओव्हर तुम्ही पाहू शकाल आणि PS स्पोर्ट्स मॅजिकल ओव्हरच्या माध्यमातून इथे नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. अजर मुकादम एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधलं आणि तो इथे या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. अजर इथे पाहायला भेटतोय. मिस्टर अजर मुकादम. उर्दू विकेट. चांगला चेंडू स्विंग झालाय. पॉइंटला दिशा दिली आहे आणि हा चेंडू मात्र अलाउंड द कार्पेट चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी होईपर्यंत 3 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फेकी आहे तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 1/17 अशी परिस्थिती आहे संहिता स्पोर्ट्स या टीमची. खारेपाटण विरुद्ध संहिता स्पोर्ट्स देवगड अशी लढत. अजर मुकादम शॉर्ट पिच डिलिव्हरी. पॉइंटला पुन्हा एकदा चेंडू. इथे सुट्टा क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पंबल झाला आहे तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन मानावं लागेल. इथे खराब थ्रो होता परंतु इथे मात्र अझरला बॅकअप केलंय खारेपाटण क्षेत्ररक्षकाने त्यापर्यंत. तोपर्यंत टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढते. 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. संहिता स्पोर्ट्स या टीमने सुरुवात दमदार केली आहे. या ठिकाणी किरणच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केले. त्यानंतर पराग आउट झालाय. 1 गडी बाद केलाय किरणने परंतु अझरवरती सुद्धा हल्ला चढवला जातोय इथे पाहायला भेटेल. चांगला चेंडू स्विंग झालाय इथे. बंटी सावंत इथे पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 6 धावा इथे पाहायला भेटतोय. पराग सावंतने 3 षटकार खेचले तर दीपेश धुरी यांच्याकडून 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. पायचा जंग चेंड बंटी यासाठी आहे मात्र माफ करा बंटी सावंतसाठी हे बक्षीस आहे परंतु पॉइंटला हा चेंडू टोलवलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव आणि ही तिसरी धाव वेगाने घेतली जाते की काही. येस, 3 धावा. काय रनिंग बिटवीन इथे पाहायला भेटतोय बंटी आणि योगेश मध्ये. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटते. संहिता स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून अझरवरती हल्ले चढवले जात आहेत. PS स्पोर्ट्स मॅजिकल षटक आणि त्याचा फायदा इथे उठवला जातोय तो मात्र संहिता स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. योगेशचा विचार केला तर क्रिकेटवरती भरपूर वर्षे याने सुद्धा अधीरज गाजवलंय. तोच खेळाडू आहे. या ठिकाणी स्विंग झालाय परंतु चेंडू समजलाच नाहीये. हलक्या हाताने प्लेड करायचा होता योगेशला परंतु चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. भन्नाट वेग पाहायला भेटला अजर मुकादमच्या माध्यमातून. ज्या पद्धतीला नावाला शोभेल अशी गोलंदाजी करताना दिसतोय अजर या ठिकाणी खारेपाटण टीमच्या माध्यमातून. चांगला चेंडू स्विंग झालाय. थोडेसे बीट झालेत. यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट आहे. पायचं पंचांचा बोट आकाशी होईल का. येस, इथे बॅक टू पॅव्हिलियन. बंटीला माघारी परतावं लागेल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या होते 23. 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा या ओव्हर मध्ये आल्या आहेत परंतु विकेट गेलाय. 18 धावा जमवल्या असत्या स्कोर कार्ड वरती लागल्या असत्या परंतु इथे धावचीत झालाय बंटी आणि त्यामुळेच 90 धावा इथे ऍड केल्या जातील. PS स्पोर्ट्स मॅजिकल षटक इथे पाहत होता तुम्ही अझरच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्या धावा होतील त्याच्या दुपटीने धावा ऍड केल्या जातात परंतु इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती बंटी बाद झाला आणि त्यामुळे काय फक्त 9 धावा.
टीमच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत विनोद सावंत. विनोद या ठिकाणी पाहायला भेटतोय. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. अमित येतोय या ठिकाणी. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला विनोद इथे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचं होतं. यष्टीरक्षकला बेट केलंय. बॅकअप केलं जातंय. एक धाव कंप्लीट केल्या जातील. टीमच्या धावत संख्येमध्ये 1 ने पुढे जातोय. विनोद साठी एक बक्षीस येतंय. सलग 2 षटकार खेचले तर दिपेजी धुरी यांच्याकडून तब्बल 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. अमित गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात इथे विनोद गोलंदाजीसाठी सज्ज असेल. उर्दू विकेट पंचाच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी चांगला चेंडू. विनोदला समजलाच नाहीये. गुडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाउन्स झाला. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून मारायचा होता की काय विनोदला, परंतु डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू. इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. अमित खारेपाटण टीमच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल. उंचीचा पुरेपूर फायदा उठवलाय. विनोद भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, परंतु भरपूर वर्षानंतर सुद्धा बॅट हातामध्ये घेतले. शॉर्ट पिच डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव जात आहेत. योगेश सावंत थोडेसे नाराज आहेत, जे सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ते थोडेसे इथे आपल्या संघ सहकार्याला मदत करतायत, काहीतरी टिप्स देत आहेत. परंतु इथे मात्र चांगला चेंडू, अल्ला ऑन द कार्पेट चेंडू जातोय. पाहायचंय लॉंग ऑनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत एकच धाव विनोदच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. शेवटचं षटक, आनामारीचं षटक असं संबोधले जात आहेत. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आक्रमण पाहायला भेटलं नाही. टीमची धावसंख्या 25 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्यात. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात इथे योगेश पाहायला भेटतोय. चांगला चेंडू स्विंग झालेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2,25 अशी परिस्थिती आहे. इथे संहिता स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या होते. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असेल खारेपाटण टीमला. नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. संतोष स्पोर्ट्स बागायत विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. संतोष स्पोर्ट्स बागायत टीमच्या कॅप्टनने आणि संपूर्ण स्क्वॉडने तयारीत राहायचं. यस, या ठिकाणी 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील आपल्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे आहेत.
खारेपाटण या टीमला. येस, मॅचला सुरुवात होते. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल मिस्टर सनीत आपल्याला पाहायला भेटतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे खारेपाटण टीमच्या माध्यमातून. अजर मुकादम आणि त्याच्या जोडीला किरण ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 18 आणि या 18 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे आहेत खारेपाटण टीमला विजयासाठी. सध्या तुम्ही पाहताय PS स्पोर्ट्स आयोजित भव्य पावसाळी ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस म्हणजेच काय तर आज शेवटचा दिवस. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा थरार संध्याकाळी तुम्ही याच मैदानावर अनुभवाल. पहिला चेंडू आक्रमण चढवलाय, पाहायचंय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक व पहिल्या अटेम्पला झेल सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्पला अप्रतिम झेल पकडलाय. योगेश सावंतने हा झेल पकडला. मोठा फटका सजवला होता अझरने लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे मात्र अझर मुकादम एक अष्टपैलू खेळाडू 0 धावसंख्येवर पहिला धक्का पोहोचतोय. बॅक टू पॅव्हेलियन मिस्टर अझर या ठिकाणी पहिला धक्का पोहोचतोय. tenniscricket.in माध्यमातून तुम्ही सध्या घर बसल्या स्पर्धेचा आनंद लुटताय आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचे गौरवजी सावंत यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत गौरवजी सावंत. भरपूर लांबचा प्रवास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. पहिल्या चेंडूवरती सनीचं आक्रमण चढवलं, परंतु त्यावर मात्र एक मोठा फटका सजवला होता अझरने, परंतु अप्रतिम झेल पहिला धक्का पोचलाय. 26 धावा बनवायचे आहेत खारेपाटण टीमला. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. सोहम जातोय. स्ट्रायकिंग एंडला सोहम, नॉन स्ट्राईकला किरण. गोलंदाजी मार्कर युवा खेळाडू आहे सनीत. छोटा पॅकेज बडा धमाका उर्ध विकेट. चांगला चेंडू स्विंग झालाय, चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मिडल स्टिक वरून हा चेंडू 30 रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतेच. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती अझरला बाद केलंय. 2 चेंडू निर्धाव सनीच्या माध्यमातून. रोहित संहिता स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू फाईन लेगला चेंडू जातोय, पाहायचा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर किंचितसा जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव इथे ऍड केली जाते. भरपूर वेळानंतर टीमचं खातं खोललं जाते खारेपाटण टीमची धावसंख्या 1ला 1 अशी परिस्थिती आहे सध्या स्कोर कार्डवरती. खारेपाटण टीमच्या माध्यमातून विजयी 26 धावांचं लक्ष्य पार करायचंय. निर्धारित 3 ओव्हरची मॅच आहे या, परंतु सनीत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर उर्ध विकेट. मोठा फटका पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या मागे बॅकवर्ड पॉइंटला, परंतु इथे मात्र झेल नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. पराग सावंत येतोय, चेंडूला ताबा मिळवेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल सनीच्या माध्यमातून. संहिता स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 1 पेश करताना भरपूर सामन्याचा अनुभव नाहीये, परंतु युवा गोलंदाज आहे आणि त्याचा फायदा उठवावा लागेल किरण आणि सोहमला. परंतु पहिल्या चेंडूवरती अष्टपैलू अझर मुकादमला इथे बाद केलाय सनीतने. त्यानंतर थोडासा प्रेशर आहे, दबाव टाकलाय खारेपाटण टीमवरती. विजयी 26 धावांचं लक्ष्य पार करायचंय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल किरण आपल्याला. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय की काय, परंतु इथे मात्र चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सनीच्या माध्यमातून, संहिता स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. युवा गोलंदाज इथे मात्र पाहायला भेटत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आकुटप्याचा चेंडू इथे मात्र लॉंग लेगला चेंडू जातोय. पाहायचं 1 धाव कंप्लीट केले जाते. 1 बाउंड चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव इथे नकार दिलाय सोहमने. दुसऱ्या धावासाठी 1 धावेने टीमची धावसंख्या वाढते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1ला 4 अशी परिस्थिती आहे सध्या. खारेपाटण टीमची धावसंख्या 1ला 4 धावा. युवा गोलंदाज मिस्टर सनीत
काय गोलंदाजी केली आहे. 4 धावा फक्त खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय संहिता स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. बारा चेंडू 22 धावांची आवश्यकता, परंतु मॅजिकल ओव्हर या ठिकाणी पाहायला भेटते. समजा या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या तर मात्र 20 धावा म्हणजे एकूण 10 डबल धावा ऍड केल्या जातील, परंतु गडी बाद केल्या तर मात्र इथे 10 धावा ऍड केल्या जातील. PS स्पोर्ट्स मॅजिकल ओव्हर या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. आयुष जातोय. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. युवा गोलंदाज आयुषच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मॅजिकल ओव्हर मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर TR सर्कलमध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक इथे पाहायला भेटते. पुलर लेनचा चेंडू लेग स्टिक पिच केली आहे, पाहायचं या ठिकाणी वाईटची दाद मागितली जाते, तोपर्यंत वाईट घोषित केला जाईल. इथे पंचांच्या माध्यमातून एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 4 वरून 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजयी 26 धावांची आवश्यकता. मॅजिकल ओव्हर या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा एकदा लेग स्टिक पिच केली जाते. यस, बॅक टू बॅक दुसरा चेंडू आयुषचा, हा खराब चेंडू आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये चेंडू. लेग स्टिक पिच केली आहे, त्यामुळे वाईट चेंडू घोषित करतायत. सलग 2 चेंडू इथे खराब फेकले आहेत आयुषने. येस, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. आयुषच्या विरोधात इथे हलक्या हातानं स्टेअर केलाय, पाहायचं या ठिकाणी. एक धाव 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण महेश देवगडकर आहेत, तोपर्यंत एकच धाव. बुजुर्ग खेळाडू दिसत आहेत संहिता स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून, परंतु भरपूर लांबचा प्रवास करून खारेपाटण हा संघ आमच्या देवगड शहरामध्ये दाखल झालाय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. संघ थोडासा पिछाडीवरती दिसतोय खारेपाटण हा संघ. वाईट चेंडू आहे काय? येस, वाईट चेंडू. फुल्लर लेनचा पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या मागे. येस, आताचा चेंडू डेड आहे, त्या अगोदर वाईड एक धाव येस ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. सोहम आपल्याला पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या विरोधात आयुष. पुलर लेनचा चेंडू, मोठा फटका सजवलाय, पाहायचा अलाउन द कार्पेट चेंडू आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सीमा रेषा पल्लीकडे जातोय. खारेपाटणच्या वतीने हा पहिला चेंडू चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. आयुषवरती आक्रमण चढवलंय. एकूण 5 धावा आयुषच्या माध्यमातून. सनीत ओव्हर क्रमांक 1 पेश करताना फक्त 4 धावा खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात, परंतु एक गडी गमावला होता अझरच्या माध्यमातून सनीतने, परंतु त्यानंतर आयुष भरपूर महागडा ठरतोय. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 1ला13 धावा. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. लांबलचक षटकार जाईल का? यस, हा लांबलचक षटकार जातोय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा. 1ला13 धावा. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. लांबलचक षटकार जाईल का? यस, खारेपाटण टीमने PS स्पोर्ट्स मॅजिकल ओव्हर या ठिकाणी पाहायला भेटते. या ओव्हर मध्ये जेवढा धावा बनवाल त्याच्या दुप्पट धावा ऍड केल्या जातील, परंतु गडी बाद झाला तर जेवढ्या धावा बनवल्या तेवढ्याच ऍड केल्या जातील.
पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाहीये. स्वतः कॅप्टन या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवलंय सोहमने. टीमची धावसंख्या होते 20 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सनीतने 4 धावा केल्या होत्या खर्च, परंतु त्यानंतर आयुषच्या ओव्हरमध्ये इथे आक्रमण चढवलंय सोहमने. किरण येतोय, हलक्या हाताने स्टीअर केलंय. स्क्वेअर लेगला चेंडू, तोपर्यंत 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या 21. अजूनही 4 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन लगेचच येऊ. बागायत विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. मोठा फटका सजवलाय. चेंडू आउट ऑफ पार. षटकार जातोय की काय आणि चौकार जातोय, आणि यावरती मात्र विजयी होतोय तो खारेपाटण हा संघ. वेल प्लेड खारेपाटण. हाडलक असेल संहिता स्पोर्ट्स टीमचं इथे पराजित होतोय. आणि